दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यातल्या सौ ज्योती अभिषेक विटेकर या वहिनींना भेटणार आहोत. विटेकर वहिनी, विटेकर कुटुंब आपली वाट बघते आहे. तेव्हा होम मिनिस्टरच्या आजच्या भागाला आपण सुरुवात करूया साताऱ्यामध्ये. बघूया काय घडणार आजच्या भागात. सासूला बघितलं की भीती नाही, कदाचित सासू जरी म्हटलं तरी सुद्धा नाही, तिच्या आईच आहेत त्या. मी मम्मीच म्हणते त्यांना, पण भीते त्यांना. बघितलं की घाबरते, यांच्या मागे लपून जाते. आता आल्या आई तर. हे 2 वर्ष कधी संपतील असं झालंय आणि उद्या किंवा परवा ते 2 दिवस संपून लगेच ते आमच्या घरी यावेत असं आम्हाला खूप मनापासून वाटते. म्हणजे 2 वर्षाची वेळ दिलेली आहे, बरोबर ना घराने तुम्हाला. नमस्कार. कंदी पेढा स्वतःचा घेतो. सगळा घ्या उखाणा घ्या. छान छान गप्पा मारायला आदेश भाऊजी आहे हौशी. अभिषेक रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा. हो द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, ही नमस्कार. माझी मम्मी आहे. नमस्कार. ह्या सगळ्या नंदा आहे. सगळ्या म्हणजे किती? भरपूर आहेत. बरं बरं. आणि ह्या मामी आहेत माझ्या, मामी नमस्कार. सासू. नमस्कार. हो हो नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? माचीपेठ, साताऱ्यात माचीपेठ. पण सगळं बालपण साताऱ्यातलं. साताऱ्यात. मग तुम्ही इकडे कधी आलात? इकडे आता 2 महिने आणि 13 दिवस झाले. नवीन आहे? हो. म्हणजे कसं काय? लव्ह मॅरेज आहे आमचं. आता 2 महिने 13 दिवस फक्त झालेत आज. मग तुम्ही काय मोजता काय? काय करतात मिस्टर? मिस्टर आता अरेबिक सेंटर आहे सातारमध्ये आपलं, आणि शाळेवरती टीचर पण आहे, डान्स टीचर. अरे वा, बोलवा त्यांना. अहो या बसा. तुमचं बालपण सगळं इथलं साताऱ्यात. आणि तुमच्याकडे कोण कोण घरी? माझ्या घरी माझी आई, माझा भाऊ आणि मी. आम्ही तिघेच आहोत. आणि आमचे मामा, 3 मामा माझे. आम्ही एका बिल्डिंगमध्येच राहतो सगळे. सगळे एकाच बिल्डिंग मध्ये हो, राहतात? अगदी. जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिली आमची. अरे वा. सगळे इथेच राहतात? नाही, इथे नाही, इथे नाही. शाहूपुरी. ते शाहूपुरीमध्ये राहतात, म्हणजे सातारमध्ये एरियामध्ये. आणि मग बाबा? हा, बाबा एक्सपायर झालेत. 8 वर्ष झाले त्या गोष्टीला आता. आणि आई काय करते? आई आमचं ग्रोसरीचं दुकान आहे. बरं आधी सांगा, तुम्ही कुठे भेटला एकमेकांना? आम्ही भेटलो एकमेकांना. ॲक्च्युली आमचा ग्रुप आहे आणि ग्रुपमध्ये एकत्र होतो, पण असं काय त्यावेळेस वाटलं नव्हतं की असं काय होईल पुढे. इतक्या वेळेस गल्लीमध्ये एक 2-3 होत्या. त्यांनी मला विचारलेलं की बाबा असं असं आहे तर लग्न करशील का माझ्याबरोबर. तर त्यावेळेस मी नाही बोललो. आणि त्यावेळेस ही पण माझ्याबरोबर होती. आम्ही शिर्डीला गेलो होतो. शिर्डीला गेल्यानंतर मग हिने विषय काढला की काय म्हणत होत्या त्या वगैरे काय. आपली जस्ट एक फ्रेंड म्हणून मला विचारत होती की त्या काय म्हणून विषय काढत होत्या आणि काय बोलत होत्या त्याबरोबर. तर म्हणलं काय नाही, असं असं जस्ट एक लग्न करणार का म्हणून विचारत होत्या दोघी जणी. तर तर मी हिला म्हणलं की
तुझा काय विचार आहे? एवढ्या सगळ्या जणी विचारतात मला, मग तुझा काय विचार आहे? असं विचारलं काय हो तुम्हाला? हो विचारलं. मग तुम्ही काय विचार केलेलाच होता का? आधीच आवडायचे ना. आधीच आवडायचे, पण मग इतर जणींना पण आवडायचे. मी भेटल्यानंतर काय झालं काय कळालं नाही. काय केलं तू? मग आता इथे कोण कोण राहत? इथे आता आम्ही दोघेच राहतो. दोघेच राहतात. पण मग जॉईंट फॅमिली मग एकत्र ह्याच्यात नाही राहत? नाही ऍक्च्युली आता लग्न लव्ह मॅरेज केले त्यामुळे सध्या आम्ही बाहेर आहोत. घराच्या बाहेर. का? एकतर सगळ्यांचा विरोध होता लग्नाला. इंटरकास्ट लग्न. इंटरकास्ट आहे ना. कोणाशीच संवाद नाही घरात? संवाद असतो तर बऱ्यापैकी फोन असतो. फक्त असतं, येणं जाणं नसतं. येणं जाणं कोणाचंच नाही. आई आलीच नाहीये लग्नानंतर, माझ्याकडे आली नाही कधी. पण आईशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला? आईशी केल्या भरपूर वेळा केला. बोलतात नाही. मग आई काय म्हणते? आई काय नाही म्हणते, फक्त तू करिअर कर, पुढे जा, भरपूर एवढंच, बाकी नाही काही. पण येणार नाही? येणार नाही. तुम्ही जाता? मी एकदाच भेटलो तिला, शॉपमध्ये गेलेलो त्यावेळेस भेटलेलो तिला. मग काय बोलली माझ्याशी व्यवस्थित, काय कसं आहेस वगैरे काय. रडली त्यावेळेस भरपूर, पहिल्यांदाच भेटलो खूप दिवसांनी. त्यामुळे तुम्ही? थोडे भीते ना. का? ती घाबरते खूप पहिला. सासूला बघितलं की भीती आहे. नाही कदाचित सासू जरी म्हटलं तरी सुद्धा नाही तिच्या आईच आहेत त्या, मम्मीच म्हणते त्यांना, पण भीते त्यांना बघितलं की घाबरते. मी यांच्या मागे लपून जाते. आता आल्या आई तर माझी तर खूप रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर फोन वगैरे जर केला त्यांना प्लीज माझ्यासाठी तर येईल. करा फोन. हॅलो, हा यावी बोलतोय. हा एकच मिनिट, आदेश सर बोलतात तुझ्याशी. आई नमस्कार. नमस्कार. काही नाही, तुमचीच कमी जाणवली म्हणून फोन केला. तुमचा विषय काढल्यावर याच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही आता मोठ्या मनाने कधीतरी एक पाऊल पुढे टाका आणि क्षमा करा, होईल त्यांच्या आयुष्यात प्रगती. काय आपण जास्तीत जास्त शुभेच्छा देऊ शकतो चांगल्या. काय शेवटी आई वडिलांच्या आशीर्वादापेक्षा मोठं बळ नाही या मुलांना, असं मला नेहमी वाटतं. चालेल बोलू आपण. या आई. ओके, एक मिनिट. येत आहे. खूप छान बोलल्या. तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत दोघांनाही. आणि दुकानातलं कसं ॲडजस्ट होतं ते बघते आणि येते. आणि आता हा पहिला खेळ म्हणजे 8 वस्तूपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार जर 1 रुपयाचा तो टॅग तुम्ही 4 संधीमध्ये शोधून काढला तर. चला पहिली संधी. विचार करा. चला ते घ्या. काय बघा ना, तुम्हीच बघा. 10 रुपये. 10 रुपये ती वस्तू घ्या मिस्टर. आणखी 3 संधी आहेत. 20. घ्या घड्याळ. आणि आणखी 2 संधी राहिल्या. चला स्वतःच पर्स घेतली आता. 100 रुपये घ्या पर्स. एकच संधी शिल्लक राहिलेली आहे. आता जर 1 रुपया मिळाला नाही तर सगळ्या वस्तू परत ठेवायला लागणार. नको काय करू. आता सगळ्यांनी म्हटलं की साताऱ्यात खूप पाऊस असतो आणि मग तू अजिंक्य ताऱ्यावर जाताना छत्रीचा उपयोग होईल. पण त्याचबरोबर छत्रीत त्या पावसात भिजल्यानंतर जर खाली आलं तर त्यासाठी गरम गरम चहा प्या. हा घ्या रेड लेबल, ब्रुक बॉन्ड रेड लेबल. आणि यामध्ये फ्लॅवोनाईड आहे जे ब्लड सर्क्युलेशनसाठी उत्तम असतं आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी, फॅमिलीच्या आरोग्यासाठी हे चांगलं आहे. तेव्हा असा हा ब्रुक बॉन्ड रेड लेबल चहा तुमच्याकडे आलेला आहे. अभिनंदन. आणि त्याचबरोबर आई आल्यात का? या आई या. नमस्कार सुनबाई, नमस्कार करा. काय नाही, तुमचीच कमी होती. सगळ्यांना भेटलो, सगळ्या कुटुंबाला भेटलो आणि तुमची भेट झाली नाही. म्हटलं तुम्ही नाहीत तर कसं होणार ना. काय वाटतंय आता? अभि बोला तुम्ही. सांगू शकत नाही आता. कसं वाटतंय? छान वाटतं एकदम. आई आली इथे. बोलू शकत नाही, स्पीचलेस झालो एकदम. हेच हवं होतं फक्त, आशीर्वाद हवेत, बाकी काही नको. आईचं आई धन्यवाद तुम्ही आलात. कारण त्यांनी जेव्हा म्हटलं बोलता बोलता तुमचा विषय काढला, त्यांच्या डोळ्यात जेव्हा पाणी आलं तेव्हा मला कळलं काहीतरी गडबड आहे. 2.25 महिने लग्नाला झालेत. आईशी बोलणं आहे, पण आई आली तर खूप बरं वाटेल. सगळं सुख मिळाल्याचा आनंद मिळेल आणि तुम्ही आलात. धन्यवाद. मी नमस्कार करतो तुम्हाला. नमस्कार.
आणि या आनंदाच्या प्रसंगी काय वाटते तुम्हाला? खूप आनंद झालाय. पण आता तुमची दोघांची जबाबदारी आहे, आयुष्यभर आईला आनंद देण्याचं काम तुम्ही दोघांनी करायचं. माझी दुसरी आई आहे. आणि इथून पुढे लक्षात ठेवा, तुमच्या निर्णयामुळे कदाचित आई दुखावली असेल, पण आज आईने मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे आणि तुम्हाला त्या पंखात घेतलेलं आहे. एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमुळे असं खुटखट होतं आणि मग मन लांब जातात की काय असं वाटू लागतं, पण शेवटी आई आई असते. अशा अनेक आईंना, आई या शब्दाला आदेश बांदेकरचा नमस्कार. सर एक बोलू प्लीज? बोला. मला फक्त एकच सांगायचंय, माझे तिन्ही मामाचे आहेत, माझा भाऊ, मी भरपूर प्रेम करतो त्यांच्यावरती. त्यांना वाटतं मी प्रेम नाही करत त्यांच्यावरती, पण मी भरपूर म्हणजे मनापासून, म्हणजे मला त्यांच्याबद्दल कधीच काही नाहीये. माझ्या 3 मामी, त्यांची मुलं आलेत. हो आल्या, त्या पण आल्यात. तिन्ही मामी आलेत. हो. अरे बाबा, आता तुम्ही घेऊन आणलं. बरं केलं तुम्ही घेऊन आलात. तेव्हा आता मी उत्सुक आहे मामींना भेटायला, तुम्ही उत्सुक असाल मामींना भेटायला. भेटूया मामींना. नमस्कार. आधी सगळ्यांना नमस्कार, पण त्याआधी 3 मामींना नमस्कार. कुठे आहेत मामी? इकडे नमस्कार. आईंच्या मागे. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद, तुम्ही आलात, आम्हाला बरं वाटलं. हा, त्या लेकरांना माफ करा आता. हा पाहिजे कामं करून घ्या घरातली सगळी. त्यांनी स्वतःचं करिअर स्वतः घडवावं, स्वतःच्या पायावर स्वखुशी म्हणजे स्वहिमतीनं तयार व्हावीत, एवढीच मामाची सुद्धा अपेक्षा आहे. मामा ना म्हणत नाही घरात यायला, फक्त त्यांना त्याच्या पायावर खंबीरपणे उभं राहावं. आईनं स्वतःचे वडील 2 वर्षात त्याला दिली ना, 2 वर्षाची, तेवढं 2 वर्षात काय असेल त्याची प्रगती फुल झाली पाहिजे, एवढंच आमचं इच्छा. उलट आम्हालाच रडायला येत होतं की त्याच्या लग्नाला आम्ही हजर नव्हतो. ते खूप रडायला येत होतं, पण काय करणार. 2 वर्षात बघा यांच्या पद्धतीने हे किती प्रगती करतील. प्रगती होऊ देते एवढीच अपेक्षा आहे. नक्की. आणि आता म्हणजे सगळ्या गोष्टी या तिघींनी आणि आईंनी व्यक्त केलेल्या आहेत. आता बाकीच्यांना मला विचारायचंय, यांच्यावरती जर आरोप करायचा असेल तर कोणता? मी तिची नणंद आहे. बोला. ती म्हणजे कसं, माझा भाऊ काही वस्तू घेतल्या ना तर ती नाहीच बोलते. ही माझी कंप्लेंट आहे फक्त. काय हो? मान्य आहे का? मान्य. मान्य आहे. पुढचा आरोप? माझा आहे लय हट, माझी मुलगी आहे ती लय हट्टी, पाहिजे म्हणजे पाहिजे आणि करणार म्हणजे करणार, अशी यायची जिद्दी. म्हणून तर झालं. काय हो? बरोबर आहे. हट्टी आहे, मी त्यांच्याशी सहमत आहे. अगदी आहे, या मताशी सहमत आहे. हो अगदी. बर, आता यांच्या दोघांच्याही स्वभावातलं चांगलं काय ते सांगायचं. मामींचं काय म्हणणं आहे यांच्याबद्दल? फार मुलांवर तर लळा लावतो मुलांना आमच्या, आणि मामींशी सगळ्यांशी एक रूप असा असतो. सगळ्यांनी मिळून मिसळून प्रेम खूप आहे. तो लांब झाल्यामुळे आम्हाला फार दुःख होतंय त्याच्यामुळे. हे 2 वर्ष कधी संपतील असं झालंय, आणि उद्या किंवा परवा असे 2 दिवस संपून लगेच ते आमच्या घरी यावेत असं आम्हाला खूप मनापासून वाटते. म्हणजे 2 वर्षाची वेळ दिलेली आहे, बरोबर ना, घराने तुम्हाला. मग चांगलं आहे ना. खरं ही 2 वर्ष तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आई, तुमचं काय म्हणणं आहे आता? त्याला फक्त व्यवस्थित पुढचं आता करिअर व्यवस्थित करून व्यवस्थित राहावं. व्यवस्थित राहून नंतर मग मी ऍक्सेप्ट करतो. अरे वा, आईने सांगितलेलं 2 वर्षाची मुदत आहे. या 2 वर्षामध्ये दोघांनी व्यवस्थित छान संसार करून आपलं करिअर करा, आपलं नाव करा, स्वतःच्या हिमतीवरती ठामपणे उभे राहा. बरं, मला सांगा आता तुमचं काय म्हणणं आहे? सगळे आरोप मान्य. आणि आता इथून पुढे काय? इथून पुढे 2 वर्षात तयारी ठेवा यायची, सुनेची. तुमचं काय म्हणणं आहे? मी फुल तयारीत आहे आता. तयारीला लागलेलोच आहे, 2 महिन्यापासूनच लागलेलो आहे तसं. तरी सुद्धा लक्षात ठेवा, त्या घरात 2 वर्षांनी तुम्हाला जायचंय आणि ताठ मानेनं जायचंय, आणि तेव्हा हे घर सुद्धा त्याच आनंदाने तुम्हाला स्वागत करणार आहे. याचा अर्थ मागितलं तर सगळं मिळेल, पण नाही मागितलं तर आनंद होईल, हे लक्षात ठेवा. आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून हिमतीने पुढचा संसार व्हावा, यासाठी आमच्या शुभेच्छा. बघितलं, आज विटेकर सुनबाईंमुळे 2.25 महिन्यातच होम मिनिस्टरचा कॅमेरा पण आलेला आहे. कारण कालपर्यंत विटेकर या सोसायटीला माहिती होतं, पण आज या सुनेमुळे, आज या माऊलीमुळे विटेकर यांच्याकडे हा होम मिनिस्टरचा कॅमेरा आला. आणि आता हे विटेकर हे आडनाव फक्त साताऱ्यापुरतं नाही, तर जिथं जिथं झी मराठी दिसतं तिथं तिथं पोहोचवलेलं आहे. त्यामुळे पहिलं पाऊल या दोघांनी टाकलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि या पुढच्या यशासाठी झी मराठीकडून हा तन्मणी, आणि हा तन्मणी माझ्याकडनं नाही, आई या, तुम्ही या. लग्नाचा राहिलेला आहेर घेऊन आलो.
नाही. तेव्हा आता यानंतर पैठणीच्या खेळात काय होणार बघूया लगेच. कोणाचं नाव निवडलं जाणार आता आपण बघणार आहोत. घ्या एक चिठ्ठी काढा. खाली ठेवली वाटतं लपवून. आणि नाव आहे छाया दत्तात्रय पवार. नाव सांगा. छाया दत्तात्रय पवार. आवाजाला काय झालं? अनएक्सपेक्टेड होते हे. काय करता तुम्ही? मी आशा सुपरवायझर म्हणून आहे कुमठी PSC. अच्छा बरं. घरी कोण कोण आहे? सासू सासरे दीर. आता टीव्ही बघतील तेव्हा म्हणतील आम्हाला न सांगता पैठणी. अचानक नंबर आलाय तू? हो अचानक आलाय. मिस्टर काय करतात? मिस्टर आमचं इंटरनेटचं दुकान आहे. अच्छा दुकान. हो. मग आता त्यांना कधी एकदा कळवते असं झालंय का? अजून याच विचारत आहे मी इथं आले. तुम्हाला हे माहिती आहे का हे खोटं आहे स्वप्न आहे? हा नाही खरं आहे पण अनएक्सपेक्टेड असल्यामुळे एकदम खोटं आहे. बरं घ्या उखाणा घ्या. हिमालय पर्वतावर शुभ्र बर्फाच्या राशी दत्तात्रयावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी. आणि आता या खेळामध्ये कोण पैठणी जिंकणार आता ठरणार. खेळ सोपा आहे. स्माइली चेंडू इथे ठेवायचा. या काठीच्या सहाय्याने मारायचा इथून. आणि समोर एक चादर आहे त्याच्यामध्ये एक चौकोन आहे भला मोठा. चौकोन नाही तो आयताकृती आकार आहे आणि मधोमध एक गोल आहे. तेव्हा जर त्या चौकोनामध्ये जाऊन तो चेंडू थांबला तर 1 गुण आणि त्या गोल जो काही आकार आहे त्यामध्ये जाऊन चेंडू थांबला तर 2 गुण. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे. सुरू करूया खेळ. तीन झालेले त्यांचे तुमच्यासाठी 3. घ्या दुसरा घ्या फक्त. जाऊ नये असाच मारल्यावर कुठे वेळ झाला. हे मस्त घ्या. तीन घ्या. आणखी 2 घ्या तुम्ही आता. आणखीन 1. पाच आता 2 घ्या. पुढचा घ्या. घ्या पुढचे 3 तुम्ही घ्या. करेक्ट मारलाय. करेक्ट. 1 शेवटची संधी आहे. हा बरोबर. 2 गुणसंख्या 2 तुमची. जाणार बाहेर. आता होणार आहे होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी. 29 तारखेपासून होम मिनिस्टरच्या रोजच्या भागात प्रेक्षक वहिनींना विचारला जाणार आहे एक प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर कळवणाऱ्या भाग्यवान प्रेक्षक वहिनी घर बसल्या जिंकू शकणार आहेत भरजरी पैठणी. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. नमस्कार. उपविजेत्या ठरल्या पवार वहिनी. पवार वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या विटेकर वहिनी. विटेकर वहिनींना
आज बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत. म्हणजे आज सासरच्या 3 मामी आणि आई पण आलेल्या आहेत आणि सगळी मंडळी इकडे एकवटलेली आहेत. हा आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर या आनंदात आणखीन एक साखर म्हणजे आजच्या या पैठणीच्या खेळात त्या विजेताही ठरलेल्या आहेत. तेव्हा आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या विटेकर वहिनी. विटेकर वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. या शनिवार पेठेतल्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाची सांगता करून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुक बॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.